दिवसांच्या आधी पण याला आठवण करून दिली होती. हा काही नव्हतं माहिती. उगा आता मी बोलायला लागली तर तुला लक्षात आलं. ठीक आहे, राहू दे. रडून तुला असं वाटत असेल तू व्यक्त करू शकते की माझ्या लक्षात नव्हतं तर ठीक आहे. परत मूड पण खराब करतोय 4-4 वेळेस माझा. ठीक आहे ना, तुला चांगला मूड ठेवला माझा. नव्हता लक्षात ना, पण तुझ्या तरी पण. नव्हतं लक्षात. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आता आमची मॉर्निंग झालेली आहे आणि सगळेच आहे ना मस्त उठलेले. आणि आज ना हर्षदने सुट्टी मारलेली शाळेला. बहाणे देतो हर्षद. त्याला ना कालपासूनच शाळेत जायचं नव्हता. कालच तो म्हणत होता हाफ डेज तर रे, राहू का घरी. बरोबर तो राहिला घरी. आता सकाळी उठलोच नाही मी म्हणून. आता आहे ना अमोल सुद्धा रेडी झालेला आहे, कारण की त्याला आहे ना आपल्या क्लासवर जायचंय. आणि आज आई पण येणार आहे तुझ्यासोबत. लय मजा येणार आहे आजकाल. आणि आता आहे ना आई सुद्धा तयार झालेला आहे क्लास साठी. एकदम मस्त दिसतोय हा ड्रेस तुम्हाला. काय हर्षद म्हणे कोण येत आहे मम्मी आपल्याकडे. म्हणलं सार्थकची मम्मी. सार्थक म्हणजे माझा मित्र, त्याची मम्मी येत होती. मग लगे म्हणतो का बरं. म्हटलं तू काय केलं शाळेमध्ये. त्या भांडायला येत आहे म्हणलं त्याची आत्यान ते. लगे असं तोंड एवढंच झालं. आणि लगे खरं सांग ना ग, कशाला येत आहे, खरं सांग ना ग. मी म्हणलं तू काहीतरी केलंय शाळेत. त्यांनी मला सांगितलं नाही म्हणलं, फोनवरच बोलल्या म्हणलं त्या फक्त. तर लगे खाली आला आणि फोन लावला त्यांना की तुम्ही कशाला येत आहे. चाबराय म्हणजे काहीतरी कांड केलेले हर्षदने, म्हणूनच हर्षद घाबरतोय. नक्की नक्की. नो नो नो. मग तू घाबरला कस काय. मग मला वाटलं की दुसऱ्या पोरांचे भांडण झाले आणि मग ते माझ्यावर नाव आलं. खरं सांग घाबरला नव्हता. नाही खरं 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 खरं. फोन का बरं केला खोटारडा मग? आहे मग फोन का बरं केला. फोन कशाला येते मग म्हटलं. कशाला येतोय म्हणजे घरी जर कोणी येत असलो त्यांना विचारशील का तू कशाला येत आहे तुम्ही घरी आमच्या. आता माझं जेवण झालेलं आहे, हर्षदचं जेवण झालेलं आहे आणि आता आहे ना ऋषीचं जेवण बाकी आहे. तर ऋषीला आहे ना भाजी आवडणार नाही. ऑब्विसली मेथीची भाजी, तर त्याची खूप नाटकं होणार आहे. सो त्याच्यासाठी ना मी आज नवीन ट्राय करणार आहे. अवॅकाडो पोळी. पोळी. येस, पोळी पिझ्झा कसा बनवतो आपण सेम तसंच मी आता अवॅकाडो पोळी बनवणार आहे. तर सांगूच नको, असंच म्हणा की पराठे बनवले म्हणा. हा, आणि मग त्याला खायला देते. ऋषी पण आता आंघोळ वगैरे करून आलेला आहे. आणि ऋषी, तुला माहितीये मी तुझ्यासाठी आज स्पेशल डिश बनवते. हो मला माहिती आहे, कारण तू मला इंटरेस्ट दिली नाही किचन मध्ये. तुझ्यासाठी एकदम स्पेशल 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 डिश बनते. फक्त ती डिश कोणती मला ते नाही माहिती. आणि ती स्पेशल डिश आहे ना माझा न्यू एक्सपेरिमेंट पण आहे. तर बघू ऋषीला आवडते की नाही. ए बाबा, माझ्यावर एक्सपेरिमेंट आहे काय. हो, ऋषीसाठी मी जी स्पेशल डिश बनवणार होती ती डिश फायनली बनलेली आहे. आणि आता आहे ना ऋषीला देऊयात आपण ही डिश. क्या होगा, गेस करो गेस करो. मला माहितच नाहीये. नाही कधी अवॅकाडो रोटी सँडविच. ॲव्होकाडो रोटी सँडविच. खाऊन सांग कशी झाली. यामध्ये तर ब्रेड पण युज नाही होत ना, त्यामुळे हे खूप जास्त हेल्दी आहे. ऑनेस्टली सांगतो, ऑनेस्टली सांग. एक नंबर आहे. छान झालंय खरं. खरंच छान आहे, खरंच छान आहे. येस, जो एक्सपेरिमेंट मी करणार होती ना तो फायनली सक्सेसफुल झालेला आहे. ऋषीने माझ्या रेसिपीची ना खूप जास्त तारीफ केली, म्हणून मग मी ना आमच्यासाठी सुद्धा बनवलेलं आहे. आता तिकडून बस, तुम्हाला इथे बसू दे खाली. तू इकडे बस खाली. तुम्हाला दुसरीकडे जागाच नाही, तुम्हाला त्या कोपऱ्यातच घुसायचंय दोघांना. इथे बस ना, मला इथे येऊ दे. माझी रेसिपी ट्राय करून सांगते कशी झाली आहे. मी बघूनच सांगतो लय भारी झाली. बामट्या, तू खाल्लं माझ्या ताटात. आधीच तरी बघायला पण छान दिसत होतं ना ते, म्हणून मग मनाने ठरवून घेतलं की भारी ते. मस्त झालेली रे, खूप टेस्टी लागतंय. गाईज, तर आता मी वरच्या बेडरूम मध्ये आलेली आहे आणि ऋषी ना हॉलमध्ये आहे. अँड मी आहे ना हळूहळू बोलते, कारण आज ना 8 ऑगस्ट आहे. ही 30 तारीख आहे, ज्या तारखेला आम्ही 2020ला एकमेकांना भेटलो होतो. आणि ती तारीख ऋषीला इतक्या वेळेस मी लक्षात दिलेली आहे, तरी पण तो आज ती तारीख विसरलेला आहे. आज काय आहे त्याला अजिबात लक्षात नाही. त्याने सकाळपासून त्या गोष्टीचा असा उल्लेख सुद्धा केलेला नाही. आता दुपारचे 2 वाजलेले आहे, अजूनपर्यंत त्याला ती गोष्ट लक्षात आलेली नाहीये. आता बघू पूर्ण दिवसात त्याला ही गोष्ट कधी लक्षात येते. आता मी आवरून आलेली हॉलमध्ये आणि ऋषी ना किती वेळचा म्हणतोय चलायचं बाहेर चलायचं बाहेर चलायचं बाहेर, आणि अशा हापचड्डीवर बसलेला आहे. कसं चालणार आहेस तू बाहेर. हाफ चड्डीवर. आणि बाहेर का जायचंय पण आज. मला ना हेलिकॉप्टर घ्यायचंय. खरं सांग ना काय करायचंय. हेलिकॉप्टर घ्यायचंय. अरे सांग ना, काय हेलिकॉप्टर दाखवतोय नुसतं. सांग. नाही भेटणार ते तुला, खेळायचं हेलिकॉप्टर नाही भेटणार तुला. भेटेल, चला बाहेर बघू.
जेव्हा पण मी बॅक सीटवर बसते ना तेव्हा ऋषी मला आर्मरेस्ट काढायला लावतो आणि त्याचं यूज कर म्हणतो. अरे पण इथे ना कप होल्डर आहे, त्यामध्ये ठेवायला पण तर काहीतरी दे ना तू. झेंडू बाम ठेवतात, झेंडू बाम. गाईज तर घरून निघताना आहे ना ऋषीने तर आम्हाला काही सांगितलंच नव्हतं कुठे चाललोय आम्ही. तो ऋषीला आहे ना कॅमेरा घ्यायचा आहे, सो कॅमेरा घ्यायसाठी आलेलो होतो. पण कॅमेरा आज नाही भेटत आहे, तो 2-3 दिवसांनी भेटणार आहे. तर मग त्यासाठी ना आम्ही आता गिम्बल घेतलेलं आहे. ऋषीला कॅमेरा घ्यायचा होता म्हणून आम्हाला न सांगता घेऊन आला ना. पण मोये झाला नाही भेटला कॅमेरा. जाऊ दे ना, 2-3 दिवसांनी भेटणार आहे ना. पण सरप्राईज तर दिला ना, कॅमेरा घेतोय तू. तो कॅमेरा घेतोय तर मी काय इतकी खुश आहे, कारण त्याचा जो हा कॅमेरा आहे ना तो आता माझ्या जवळ येणार. मला आत्ता कळालं ऋषी मला घरी हेलिकॉप्टर का दाखवत होता. याला आहे ना कुठलं तरी टॉय घ्यायचंय, त्यासाठी ना तो मला आता टॉय शॉपला घेऊन आलेला आहे. काय आहे, तू छोटा आहेस का, एवढंच आहे का तू टॉय घ्यायला? प्लीज नाही टॉय टूय काही नाही घ्यायचं, चल घरी. प्लीज का आरोही प्लीज. अरे काय पण का? अरे अगं लहानपणीचं ड्रीम आहे ना, आता पूर्ण अरे करू खूप शकतो साऱ्या ना. गाड्या आहे तुझ्याकडे, लहानपणीचा ड्रीम जगायला खूप साऱ्या गाड्या आहे तुझ्याकडे. आरसी गाड्या आहे, परत किती किती साऱ्या गाड्या प्लीज ना आहेत रे तुझ्याकडे. दीदी, प्लीज ना. प्लीज ग, काय काय करणार आहे तू त्याचं? प्लीज ग, घ्यायचंय मला खेळायला. नको ना ऋषी, उगाच कशाला रे, खेळू दे का अरे. अडचण होते यार घरात त्याची. नाही ग, घ्यायचंय मला. तू खेळत पण नाही, एक दिवस लटक मटक त्याला बघतो, नंतर ते कुठं पडतं तुला पण लक्षात राहत नाही. नाही घ्यायचंय मला. रडू नको, चल घरी चल. नाही घ्यायचं. नाही काय नाही घ्यायचंय ग. नाही घ्यायचं ना? घ्यायचंय का? घ्यायचंच आहे का? हा, चल. प्लीज म्हण मग, प्लीज. प्लीज आरोही प्लीज. आता असा मूड फ्रेश झालाय गाड्या बघितल्यानंतर. टॉय शॉप मध्ये येऊन मी का खुश झाले माहिती का? कारण की याला ना आरसी हेलिकॉप्टर भेटणारच नाही इथे, अवेलेबलच नाहीये आता. ड्रोन आहे ना, ड्रोन. ड्रोन दाखव. आता ड्रोन घ्यायचं. वा रे वा, ड्रोनचं एक पण नाही तर नाहीये? दुसरं काहीतरी शोधतो तू. हा, त्याचा पण स्टॉक नाही. ऋषीला हेलिकॉप्टर आणि ड्रोन दोन्ही नाही भेटलेले. मोए 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 मोए, कैसा मोए मोए हुआ तुम्हारा. पुढे आहे अजून टॉय शॉप, पण मला हे नाही कळत आहे, मी टॉय घेतोय, हर्षद तू का खुश होतोय? नाही मी कुठं खुश आहे? मग दुसरीकडे घे, इकडे घे, तिकडे घे, असं का म्हणतोय? मग तुला घ्यायचंय म्हणून सांगतोय. मी तुला नाही देणार ते खेळायला, पहिलेच सांगतो. मी माझं खेळणार एकटं एकटं. तू छोटा आहे का खेळायला? तो तरी ठीक आहे, तो तरी खेळू शकतो. तू छोटा आहे का? नाही मीच खेळणार आहे. अरे दीदी नाही मग ना, आता नाही नाही घ्यायचं म्हणा. चल चला चल दादा. भेटणारच नाही झालं, भेटणारच नाही बघ. मी अख्खी सिटी पायाखाली घालल, पण घेईल म्हणजे घेईलच. ऋषीने मला आता दुसऱ्या टॉय शॉप मध्ये घेऊन आलेला आहे. या शॉप मध्ये सुद्धा आहे ना ऋषीला हेलिकॉप्टर भेटलेलं नाहीये. ये बघ, मी म्हटले ना तुला नाही भेटणार. कसं चालला तोंड लपवून. तिसऱ्या टॉय शॉप मध्ये घेऊन आलेला आहे ऋषी. ना हर्षद गेलेला आहे तिकडे विचारायला. एवढा एक्साइटेड आहे, दरवाजा ओपनच ठेवला होता. ड्रोन भेटल म्हणे ते. ड्रोन का? कसं आहे पण ड्रोन? त्यांनी दाखवलं नाही, ते वेलोसिटीच बंद झालंय म्हणे, ड्रोनचं भेटल म्हणे. पण मग कोणता आहे ड्रोन? कसं आहे काय माहिती, ते विचार बघू का? बघ ना, फोटो काढून आण पाच. कशाला ड्रोन घेतोय? हेलिकॉप्टर घ्यायचंय तुला ऋषी. ना फ्लाइंग ऑब्जेक्ट घ्यायचा आहे कुठला पण, ड्रोन किंवा हेलिकॉप्टर. मी फ्लाय होते तुझ्यासाठी. नको. हर्षद आहे ना आता आलेला आहे ड्रोनचे फोटो काढून. डिस्काउंट होईल म्हणे त्यात. आम्हाला ना एक ड्रोन भेटलेलं आहे आणि ते 2800 रुपयाचं आहे. आरोही आता बार्गेनिंग करायला चाललेली आहे. 1500 पर्यंत म्हणताना 1700 फायनल. रडून पडून ऋषीने ना मला ते ड्रोन घ्यायलाच लावलेलं आहे. घेतलं बाबा, आता खुश का? तुझ्यासाठी बलून. हा, तुझ्यासाठी ड्रोन घेतला म्हणून माझ्यासाठी बलून घेतो का? 20 रुपयाचा बलून आहे, 20 रुपयाचा. फायनली ऋषीची रडून पडून इच्छा कंप्लीट झालेली आहे आणि घेतलं बाबा या पोराने एकदाचा ड्रोन. ऋषीला आहे ना घरी जायपर्यंत पण दम नाहीये, त्याने गाडीतच अनबॉक्स करायला लावलाय तो ड्रोन. आता आहे ना संध्याकाळचे 5 वाजलेले आणि आता आहे ना माझ्या पोटात राहत नाहीये. हा इतका भामटाय खूप जास्त. मी 4 दिवसांच्या आधी पण याला आठवण करून दिली होती. हा, तरी पण मला काय म्हणतोय सगळ्याच, काय चिडचिड करते, पण मी चिडचिड का करते हे याला अजून पण नाही कळालंय. हा, म्हणून आय लव्ह यू वाला बलून घेतला. आय लव्ह यू वाला बोलून मी काय करू? मला माहिती आता 8 ऑगस्ट आहे. काही नव्हतं माहिती, उगा आता मी बोलायला लागली तर तुला लक्षात आलंय. ठीक आहे, राहू दे. मी सकाळपासून तू एकदा पण का नाही बोलला बरं? मी म्हंटल रिपीटच करायचं नाही, मी माझ्या ब्लॉगच्या एंडला तेच सांगणार होतो. काय रिपीट नाही करायचं? बरं सोड ना, जाऊ दे ना, राहू दे विषय. लक्षात नव्हतं तुझ्या, खरं सांग. अरे शपथ लक्षात होतं. नव्हतं लक्षात. हा, पण ठीक आहे, नव्हतं लक्षात. तू असं रडून तुला असं वाटत असेल, तू व्यक्त करू शकते की माझ्या लक्षात नव्हतं, तर ठीक आहे. नव्हतंच तुझ्या लक्षात कधी. मग तू असं हे प्रिटेंड पण नाही केलं की
की लक्षात आहे तुझ्या. मी जर प्रिटेंड केलं असं सरप्राईज केलं, मी आय लव्ह यूचं बलून कायला घेतला, हर्षदला विचार किती दूर पाठवलं मी त्याला तो बलून आणायला. आपण मग तुला असं तुझं ड्रोन हे ते सगळं लक्षात होतं. परत सकाळपासून म्हणतात चिडचिड काय करते, चिडचिड काय करते, परत मूड पण खराब करतोय 4-4 वेळेस माझा. हा, ठीक आहे ना, तुला चांगला मूड ठेवला माझा. नव्हता लक्षात ना, पण तुझ्या तरी पण. नव्हतं लक्षात, नव्हतं काही लक्षात नव्हतं. रडका चिडका ऋषी स्वतः विसरून स्वतः आता रुसून बसलेला आहे. आता कशाला आली माझ्याजवळ? मी तर विसरलो होतो ना. मुद्दाम काहीच काहीतरी चिडचिड करायची, दुसऱ्या माणसाचा मूड खराब करायचा नाही ठरवलेलं होतं हिने आज. हो का? आज ठरवलं होतं का मी असं ठरवलेलं होतं की म्हटलं ऋषीला लक्षात येतं की नाही बघू. मग बघायचं असतं ना शेवटपर्यंत, वाट पण मग संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस खराब होऊन गेला असतं ना, मग तुला तर लक्षातच आलं नसतं. लक्षात आलं. तुझं ब्लॉग मध्ये नीट बघ. आधी मीच बोललो ना, मला माहिती म्हटलं काय आज. तू तर टाइम दाखवत होती, टाइम त्याचा काही संबंध आहे का? हा, तर मग मी सांगत होते की आता 5 वाजलेले तरी पण ऋषीला लक्षात आलेलं नाहीये. कधीपासून लक्षात होतं सांग? 4 दिवसाच्या आधीच मी तुला बोलले ना, आता लक्षात ना. अरे होतं रे लक्षात. बामट्यावानी का हसला? आता तू विचारली कधी लक्षात होतं. हा. आता ही गलती की है मैंने, वो मेरे को ध्यान में नहीं रहेगी क्या? हा का? नाही, आज सकाळी लक्षात आलं होतं तुझ्या उठल्या. खोटं बोलतोय, त्याची स्माईलच सांगते बामटा खोटं बोलतोय. खरं सांग, खरं सांग आता. खरं लग्न आलतं पण थोडस लेट लक्षात आलतं. किती वाजता? येस 5 वाजता. काय म्हणजे मी बोलले तेव्हाच लक्षात आलं ना तुझ्या? भाम किती चिडका आहे, वरतून असं प्रिटेंड करतो की हा मला सगळं माहित होतं. किती नाटकी रे तू, किती नाटकी रे ऋषी तू. आई आहे ना, आज क्लासला गेल्या होत्या. कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान होता आणि खूप छान शिकवता, सगळं सांगता व्यवस्थित, माहितीये का? खूप मज्जा छान आली का? शिकवत, खूप. आणि मी व्यवस्थित शिकवलं का बाई? व्यवस्थित. आणि माहितीये का, मी स्टुडंट बनून गेले होती आज. मला बोलवत होते सगळेजण समोर, तरी मी नाही, मी आज स्टुडंट आहे म्हटलं, मी स्टुडंट मध्येच बसणार. तू रुसून बसली होती ना, म्हणून अॅनिव्हर्सरी स्पेशल मी तुझ्यासाठी पॉपकॉर्न बनवले. माझ्यासाठी का तुझ्यासाठी? माझ्यासाठी. अॅनिव्हर्सरी आमची म्हणजे आजच्या 6 वर्षाखाली. 6 वर्ष आधी. हा, माझ्यासमोर एक डुकरीन आली होती. मग काय ती डुकरीन आता बसली तर पॉपकॉर्न पाहत. धामना माझ्यासाठी बनवले, मी खाऊन घेते आता. परफ्यूम गिफ्ट करणार तिला मग. हा, परफ्यूम नको परफ्यूम. परफ्यूम घे ना. का बरं गेली ती माहिती का? मला लक्षात नाही म्हणून रडलीन पडलीन. गाईज, तर संध्याकाळी जेवण वगैरे केला आणि मी ना डायरेक्ट झोपून राहिले होते, कारण की ना मला बरंच वाटत नव्हतं. मला असं वाटतं की मला सर्दी होणार आहे, कारण की माझा घसा दुखतोय, नाक दुखतंय, डोकं दुखतंय, पाय दुखतंय, अंग दुखतंय, सगळं दुखत होतं. मग मी ना डायरेक्ट झोपून राहिले होते. अचानक जाग आली, तर आता मी टाइम बघते तर काय, तर रात्रीचे 12 वाजलेले. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. And it feels like yesterday when she was looking out that window on the bus to 2nd grade. The first step she'd ever take.